नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 2013 पासून ते 2026 पर्यंत महाटीईटीच्या काय एवढं मागे लागलेले आहेत रे लोक. असा पेपर आला पेपर फोडून टाकतात, असा पेपर पुढे ढकलतात. गेल्या वर्षी सुद्धा असा एक प्रयत्न केला होता की IBPS माध्यमातून 2024-25 मध्ये IBPSच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात यावी. मागचे पेपर न्यूज पेपर काढून बघा किंवा बघा, त्यावेळेस त्रुटी काढली की पात्रता परीक्षा आहे. पात्रता परीक्षा असल्या कारणाने ही शिफ्ट मध्ये परीक्षा घेता येत नाही. शिफ्ट वाईज पेपर वेगवेगळे येतात, बरोबर. त्यामध्ये काही लोकांना पेपर सोपा येऊ शकतो, काही लोकांना अवघड जाऊ शकतो. हा तर सगळ्यात मोठा अडथळा आहे IBPSचा किंवा ऑनलाईन परीक्षेचा. त्यात परत नॉर्मलायझेशनचं बडग. तरी यावर्षी 2 परीक्षा झाल्या मध्यंतरी, 24ची झाली, 25 झाली, 26ची डायरेक्ट फोडून टाकली. शिक्षकांना आधीच काम, त्याच आता अजून ऑनलाईन परीक्षा. शिक्षकांना ती एवढे काम आहेत भयानक, त्याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा घेऊन काय सिद्ध करतात हेच कळाय मार्ग. खऱ्या अर्थानं खूप गंभीर प्रश्न आहे आणि याच्यापेक्षा यांची फार मोठी कीव येते. अरे परिपत्रक आहे, महाराष्ट्र परीक्षेमध्ये का लीक होते रे? हे बघा, अरे कम्प्युटरमध्ये टाईप करतानाच व्हॉट्सअपवर येऊन भेटते. खरंच सुरक्षित चाललंय का? पास कराय सरसकट पास करा ना. गोरगरिबाला का वेटीस धरताय? शिक्षकांना का वेटीस धरताय? याच्यावर न्यायालयाची नजर नसेल का? राजकारण्याची नजर नसेल का? याच्यावर काय बोलावं तेवढं कमीच आहे. बघा पुनश्च एकदा हे निवेदन काय सांगितले, अपडेट काय आहे बघा. परीक्षा कोण घेणार ते आता पुढे ठरलंच, पण लीक होणे हा सगळ्यात मोठा मॅटर आहे. हे अपडेट आहे 2/7/2026 माननीय व्यवस्थापक IPS गोपनीय संस्था मुंबई. IBPS गोपनीय संस्था. कसली गोपनीयता? टाईप करतच व्हायरल झालं. प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं. लोकप्रतिनिधींनी अशा घडामोडी करतात, गोपनीय ठेवा ना. परीक्षा होणार आहे एवढंच जाहीर करा, पण IBPS ला कॉन्ट्रॅक्ट गेलंय, असं गेलंय, तसं गेलंय, म्हणजे सगळं विद्यार्थ्यांना गोंधळात टाकून ठेवायचं. फक्त त्यांनी विचारपूस केलेली आहे, अजून निर्णय नाही आहे. मित्रांनो लक्षात घ्या. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 परीक्षेचे ऑनलाईन आयोजन करण्याबाबत कार्यालय प्रसिद्धी निवेदन दिलेलं आहे. कधी दिलं तर काय नाही हे सांगितलेलं आहे. या कार्यालयाचे दिनांक 26 ऑक्टोबर 2023 मेल द्वारे करण्यात आलेला आहे आणि ते 6 लाख लोक बघा परीक्षा किती देणार आहेत. 6,01,25 लोक परीक्षा देणार आहेत. मित्रांनो एवढी व्यवस्था महाराष्ट्र राज्यात तर नाही, दुसऱ्या राज्यात जावं लागेल आणि एका दिवसात पेपर आटपावा लागेल. महाराष्ट्र राज्यामध्ये IBPS जेवढ्या परीक्षा घेतल्या ती शिफ्ट वाईज आहे. आता मला सांगा, आता अर्ज करत बसावं लागेल शिक्षकाला. माझा पेपर आहे 8 दिवसामध्ये, गुरुवारी माझा पेपर आहे, बुधवारी माझा पेपर आहे, सोमवारी माझा पेपर आहे, आणि साधारणपणे 2 लाख लोकांची परीक्षा घेण्यासाठी म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी त्यांना 10 दिवस लागले. 6 लाख लोकांची परीक्षा घेण्यासाठी किमान 30 दिवस लागतील. अजूनपर्यंत शासनाने याच्यावर विचार करावा, प्रशासनाने याच्यावर विचार करावा आणि ही परीक्षा अगोदर जशी होती तशीच राहावी. फक्त पेपर फुटू देऊ नये, एवढी खरंच शिक्षक मंडळींच्या तळमळीमुळे आपल्याला तिथे सांगता येईल. बघू काय होते पुढे. अजून काही ऑफिशियली वेबसाईटला आलेलं नाही. हे पत्रक व्हायरल होतंय, याच्यात किती सत्यता आहे ते पुढे कळणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो सध्या स्थिर राहा. कोणीही उद्या काहीही उद्या आपल्याला पास करायचे हे डोक्यात ठेवा. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.